राम राम मंडळी. अखेर राहुल गांधींकडून काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनावर अतिक्रमण करण्यात आलं. त्यांनी हायजॅक केलं हे आंदोलन काँग्रेस जनता पार्टीचं. जे काही 20-21 दिवसापासून काँग्रेस जनता पार्टीने जंतर मंतरवर नीट परीक्षे संदर्भात आंदोलन उभं केलं होतं आणि मोठ्या प्रकारे हळूहळू त्यांना प्रतिसाद मिळत होता. त्यात खरं म्हणजे ज्यावेळेस सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरू केलं त्याच्यानंतर त्याला थोडीशी प्रतिष्ठा मिळायला लागली किंवा मीडियामध्ये त्याला कव्हरेज मिळायला लागलं. अगोदर तर त्याला काही दीपिकेंना म्हणजे अभिजित दीपिकेंना एवढा काही प्रतिसाद मिळत नव्हता, परंतु सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणानंतर त्याला हळूहळू प्रतिसाद मिळायला लागला. पहिले 20-21 दिवस म्हणजे 19 दिवस तर सरकारने त्याच्याकडे अगदी दुर्लक्ष केलं आणि हळूहळू विद्यार्थ्यांमध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये म्हणा थोडासा आक्रोश निर्माण व्हायला लागला की सरकार यांच्याकडे नुंपून सुद्धा बघत नाही. का बरं असं होतं? म्हणजे मोदी सरकार इतकं निष्ठुर झालेलं आहे का? विद्यार्थ्यांशी बातचीत सुद्धा करायला, त्यांच्याशी चर्चा करायला सुद्धा हे सरकार तयार नाही. किंवा त्यांची जी मागणी होती नीट संदर्भात, जे काही शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा संदर्भात एक सुद्धा वक्तव्य किंवा त्यांचा राजीनामा देऊ किंवा त्यांचं काय करू या संदर्भात एक पण गोष्टी बोलल्या जात नव्हती. आणि खरं म्हणजे मोदी सरकारने सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. ती मोठी चूक त्यांची झाली. सुरुवातीला जर त्यांनी थोडीशी हालचाल करून त्यांच्या संदर्भात थोडीशी चर्चा केली असती, त्यांच्याशी तोडगा काढला असता तर हे आंदोलन एवढं चिघळलं नसतं. आणि आज आपण बघितलं असेल मित्रांनो, 20-21 दिवसापासून काँग्रेस पार्टी किंवा इतर विरोधी पक्ष त्यातून थोडेसे अलिप्त होते. सगळ्यात जास्त त्यात इन्व्हॉल्व म्हणजे आम आदमी पार्टीने त्यात इन्व्हॉल्व घेतला होता आणि अभिजित दिपके हे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते होते पहिल्यापासून आणि त्याच्या मागे आम आदमी पार्टीचा सपोर्ट होता. हे लपून राहिलेली गोष्ट नाही. परंतु हळूहळू जसजसं आंदोलन वाढत गेलं, जसजसं लोकांचा प्रतिसाद मिळत गेला आणि त्या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक येऊन वेगवेगळे वक्तव्य करायला लागले, त्याच्यानंतर त्या आंदोलनाचा भारत विरोधी म्हणा किंवा हिंदू धर्माविरोधी म्हणा किंवा आपली जी काही संस्कृती आहे त्या विरुद्ध चर्चाचं एक व्यासपीठ बनायला लागलेलं आपण बघितलं असेल मित्रांनो. या सगळ्या संदर्भात त्यांनी जी काही हाक दिली होती कालची, म्हणजे 20 तारखेला आपल्या संसदेवर अधिवेशन सुरू होणार होतं, त्यावर त्यांनी मार्च काढणार होते, त्याच्यावर चालून जाणार होते संसदेवर. हा सगळा त्याच्या परिणामामुळं हळूहळू सगळे विरोधी पक्ष त्यामध्ये जमा व्हायला लागले. 2-4 दिवसापूर्वी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल तिथे जाऊन त्यांनी घोषणा केली की सोनम वांगचुक यांना देशाचे शिक्षण मंत्री करायला हवे. पण सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की तुमची पंजाबमध्ये सत्ता आहे किंवा तुम्ही का बरं त्यांना डिक्लेअर करत नाही की आमचे पंजाबचा मुख्यमंत्री ते असेल किंवा शिक्षण मंत्री ते असेल, तर ते नाही, आम्ही करणार नाही, तुम्ही करा, असं मोदी सरकारला त्यांनी सांगितलं. आणि एकंदरीतच हे सगळं आंदोलन आम आदमी पार्टीच्या पाठिंब्याने चालू आहे अशी जी काय भावना सध्या देशामध्ये पसरत चाललेली होती. आणि त्यात वेगवेगळे हिंदू विरोधी लोक येऊन आपले वक्तव्य करत होते. त्यात अरुंधती राय झाली किंवा कामरा म्हणा, तो काय शीघ्र कवी आहे आपण म्हणतो ना, एकनाथ शिंदेनी एक टीकात्मक कविता केली होती, दाढी रिक्षा की दाढी वगैरे, आपल्याला आठवत असेल मित्रांनो. त्यापासून ते वादग्रस्त झालेले होते. त्यामुळे त्यांना ऐकण्यासाठी लोक जमणार हे माहित होते आणि ते मोदी विरुद्ध वक्तव्य करणार हे पण माहित होतं. आणि हळूहळू एक लेफ्टिस्ट म्हणा किंवा देश विघातक शक्ती हळूहळू त्यामध्ये डोकं वर करायला लागली होती. कारण भारत तेरे तुकडे होंगे इंशाल्लाह इंशाल्लाह ज्या काही घोषणा देणारे उमर खालिद म्हणा किंवा कन्हैया कुमार सारखे जे काय जेएनयूचे छात्र किंवा विद्यार्थी होते ते हळूहळू त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपण बघत असाल मित्रांनो. त्यामुळं ह्या ज्या काय आंदोलनाचा फियास्को होणार होता तो होणारच होता मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अगोदर बरेचसे दिवस सगळ्या विरोधी पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. राहुल गांधी काय सगळ्या भारतातल्या सगळ्यात मोठा विरोधी पक्ष काँग्रेस पक्ष, त्यांनी ते सपशेल त्याकडे दुर्लक्ष केलेलं आपण बघितलं असेल मित्रांनो. परंतु ज्यावेळेस नंतर त्याला प्रतिसाद मिळायला लागला, जनतेचा प्रतिसाद या काँग्रेस पार्टीला मिळायला लागला, त्यानंतर असं त्यांना वाटलं की आता आपल्या हातून हा मुद्दा जातो काय. कारण की राहुल गांधींनी सुद्धा अनेक ठिकाणी समजा कोर्टाला म्हणा किंवा आता उत्तराखंडमध्ये जाऊन पण त्यांनी विद्यार्थ्यांबरोबर चर्चा केली, वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा केल्या आणि त्या
ते 20 दिवस तर देशाबाहेरच होते. आल्यानंतर त्यांनी 2-4 सभा घेतली आणि आता त्यांना वाटलं की आता हा जो मुद्दा आहे तो आपल्या हातून निष्ठतो का काय, आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून आज त्यांनी एक मोठी चाल रचली आणि मोदी विरुद्ध किंवा मोदी सरकार विरुद्ध एक आक्रमक पवित्रा घेतलेला आपण बघितलं असेल मित्रांनो. त्यांनी स्वतः पंतप्रधान निवास समोर आंदोलन सुरू केलं. तिथे सगळे त्यांचे इंडियाचे बरेचसे नेते म्हणा किंवा वेगवेगळे कार्यकर्ते तिथे जमा केले आणि पंतप्रधान निवास समोरच त्यांनी आंदोलन सुरू केलं. ज्यावेळेस त्यांना हे केलं त्यावेळेस हेच आमचं जंतर मंतर आहे बाबा, मला इथून कोणी उठू शकत नाही आणि त्यांचा जो मी ठरवेल ते तुम्ही आंदोलन करू शकतो अशी जी काय त्यांची एक भाषा आपण ऐकली असेल, आपण बघत असाल बातम्यांमध्ये. आणि त्याच्यामुळे जो काय परिणाम व्हायचा, त्यांना जी अपेक्षा होती का इथं लाठीचार्ज व्हावा किंवा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडावा आणि जे काही पंतप्रधान निवासाचं जे काही संरक्षण असतं, सुरक्षा यंत्रणा असती तिच्यावर चाल करून जावं असं जे काही त्यांची धारणा होती ती सगळी त्यांनी यशस्वी करून दाखवली. त्याला कारण पण होतं मित्रांनो. आपल्याला माहित आहे ना, आज राज्यसभेचे जे काही विरोधी पक्ष नेते आहे आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा वाढदिवस होता आणि त्या निमित्ताने त्यांनी सगळे त्यांचे कार्यकर्ते तिथं बोलवले होते. पंतप्रधान निवासच्या शेजारीच त्यांचं निवासस्थान असल्यामुळे सगळे कार्यकर्ते तिथे जमा झाले होते आणि अचानक त्यांनी सगळा तो मोर्चा पंतप्रधान निवासासमोर उभा करून एक आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि तिथं त्यांनी स्वतःचं जंतर मंतर सुरू केलं. त्यांनी ते सांगितलं पण आमचं जंतर मंतर घ्यायचे म्हणून. आणि त्यामुळे मोठा पेच प्रसंग मोदी सरकार पुढे उभा राहिला. आणि आता यांना हे कसं, अगोदर त्यांची चर्चा पण केली. त्यांचा पंतप्रधान कार्यालयाचा मंत्री स्वतः जाऊन त्यांचे राहुल गांधीशी चर्चा केली. अगोदर त्यांनी सांगितलं का मोदी सरकार संसदेमध्ये नीट संदर्भात चर्चाच करायला तयार नाही. त्यानंतर परत त्यांनी दुसरी मागणी केली की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा सुद्धा राजीनामा हवा आहे. आता माझ्या 2 मागण्या आहे, एक नाही 2 मागण्या आहे वगैरे वगैरे सगळ्या त्यांनी चर्चा केली. याच्यातून मोठा गोंधळ सध्या तिथं उडलेला आहे. आज पण तिथं आंदोलन चालू आहे. त्यांची धरपकड झालेली आहे. प्रियंका गांधी तिथं आहे, त्यांना पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलेले आहे. अखिलेश यादवला सुद्धा पोलिसांनी उचलबांगडी करून किंवा त्यांना उचलून पोलीस स्टेशन मध्ये नेलेले. एकंदरीत विरोधी पक्षांनी जो डाव साधला त्यात आता मोदी सरकार काय उत्तर देणार हा मोठा प्रश्न आहे. आणि मोदी सरकार याच्यातून कसा मार्ग काढणार. राहुल गांधींनी जे काय कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन होतं 20-25 दिवसात, हे सगळं हायजॅक केलेलं आता आपण बघितलं असेल मित्रांनो. सगळा फोकस मीडियाचा राहुल गांधीवर आज आपण बघितला असेल. त्यांनी आता आरडाओरडा केलेला आहे, खाली त्यांनी लोटांगण घेतलेलं आहे, त्यांच्यातून नाकातून रक्त आलेलं आपण बघितलं असेल. म्हणजे त्यांना जे काही साध्य करायचं होतं का राहुल गांधीपेक्षा अभिजित दिपके मोठा व्हायला लागला होता की ज्यांनी सगळ्यात विद्यार्थ्यांचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो उचलून धरला आणि मोदी सरकारला चर्चा करायला भाग पाडलं किंवा वाकायला भाग पाडलं. हा सगळा मुद्दा आपल्या हातातून निसटतो काय अशी भीती राहुल गांधींना निर्माण झालेली आपण बघितली असेल. आणि त्याच्यातून त्यांनी हे पाऊल उचललं की जी काही सुरक्षा यंत्रणेसाठी सगळ्यात भारतातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान निवास, या सगळ्या त्याच्यामध्ये त्यांनी ते आंदोलन केलं आणि त्याच्यातून मोठा गोंधळ किंवा मोठी अराजकता तिथं निर्माण झालेली. आता याच्यामधून मोदी सरकार काय पाऊल उचलतं. हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन सध्या संसदेचं चालू आहे. याच्यात हे जे काय 20-21 दिवस आहे मोठा प्रचंड गदारोळ त्याच्यातून होणार आहे. या सगळ्या गोंधळामधून, या सगळ्या संकटामधून मोदी सरकार वाचेल का किंवा त्यांना राजीनामा द्यावा लागेल काय, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतील काय, आणि सगळ्यात महत्वाचा जो काही प्रश्न सध्या विचारला जातो सर्वसामान्य जनता, एवढा गोंधळ जर होत असताना सुद्धा मोदी सरकार शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा का घेत नाही हा मोठा प्रश्न सध्या जनतेपुढे पडलेला आहे. की एवढ्या घटना होतात तरी सुद्धा मोदी सरकार का वाकत नाही. त्याच्या मागच्या अनेक गोष्टी आहे, अनेक धारणा आहे का बरं राजीनामा घेत नाही. या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर चर्चा करू मित्रांनो. परंतु आज सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन होतं ते राहुल गांधींनी हायजॅक केलेलं आपण बघितलं असेल. आणि आज मीडियाचा म्हणा किंवा सगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मीडियाचा सगळा फोकस हा राहुल गांधीला मिळायला लागलेला आहे. म्हणजे जे काही
20-25 दिवस अभिजित दिपकेने मेहनत घेतली, सोनम वांगचुकने जे काय 20-21 दिवस आमरण उपोषण केलं, स्वतःला तकलीफ दिली, त्या सगळ्या गोष्टीवर पाणी फेरलं गेलं मित्रांनो. म्हणजे स्वतः कष्ट करायची तयारी नाही आणि दुसऱ्यांनी जे काही उभं केलंय त्यात आपला फायदा कसा होईल हे सगळे आता विरोधी पक्ष उभे राहिलेले आहे. म्हणजे प्रत्येक नेत्याचं जंतर मंत्र वेगळं व्हायला लागलेलं आहे. आता एक बातमी वाचली की आपले जे काही युवराज आहे ठाकरे साहेबांचे, ते सुद्धा उद्या तिथे जाणार आहे आंदोलनासाठी. राऊत साहेब तर तिथे आहेत, अनेक पत्रकार आहे, अनेक गोष्टी आहे आणि एक मोठी संधी मोदी सरकारला घेरण्याची किंवा मोदी सरकारला सत्तेमधून खाली खेचण्याची ही जी काही कसरत चालू आहे त्याला एक काय म्हणू आपण योग्य संधी त्यांना चालून आलेली दिसते. निवडणुकीमध्ये तर ते काही मोदी सरकारला पराभूत करू शकत नाही, म्हणून अशी अराजकता पसरून किंवा असे आंदोलन करून मोदी सरकारला बॅकफुटवर आणणं किंवा त्यांना अडचणीत आणण्याचं काम सध्या राहुल गांधींनी आरंभलेलं आहे. आपण बघितलं असेल 20 दिवस राहुल गांधी तिकडं प्रदेशात जाऊन हिंडले आणि इकडे आल्यानंतर त्यांच्या पक्षाची काय वाताहत झाली आपण बघत असाल. तरी सुद्धा आज सगळ्यात मोठी हायलाइट राहुल गांधींची झालेली आहे आणि एकंदरीत आजच्या ज्या घटना घडल्या संध्याकाळनंतर किंवा आजच्या दुपारनंतर त्या सगळ्यामधून असं जाणवतं की काँग्रेस जनता पार्टीनं जे काही 20-22 दिवस कमवलं होतं ते सगळं राहुल गांधींनी एका झटक्यात ओढून घेतलं आपल्याकडं आणि सगळा फोकस राहुल गांधींकडे आता झालेला आहे. मित्रांनो, बघू पुढच्या उद्या काय होतं आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा का घेत नाही मोदी सरकार यावर सुद्धा आपण उद्या चर्चा करू. मित्रांनो, विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल